शहरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत, तर त्याचबरोबर लोकांच्या घरात आणि दुकानात देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्यानं भात लावणीला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील गुढे, पाचगणी, मिरुखेवाडी, चांदोली परिसरातील येथे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू झाली आहे। शेतकऱ्याची चिखलगुट्टा करून भात रोप लागण्याची लगबग सुरू झाली असून मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी पैऱ्याने भात लावणी करत आहे। खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून 17 पैकी 17 जागांवर सर्वच उमेदवार विजयी झाल्यामुळे भाजपचा सुपडा साफ झाला आहे। धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। धुळे तालुका खरेदी विक्री संघावर काँग्रेस प्रणित जवाहर शेतकरी पॅनलचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटाने प्रतिस्पर्धी भाजप प्रणित शेतकरी सेवा पॅनलचा सुपडा साफ केला आहे। यंदा आमदार कुणाल पाटील यांचा जवाहर शेतकरी पॅनलचे 2 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यानं 15 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। खरेदी विक्रीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील जनतेने दाखवून दिलाय की धुळे तालुक्यातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आणि चांगल्या गोष्टींच्या, चांगल्या नेतृत्वाच्या, सन्मान्य दादीसाहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभी आहे। आणि लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही भूल तापांवरती विश्वास ठेवत नाही, तर जे डोळ्यासमोर दिसणारा शाश्वत विकास आहे त्याच्यावरती विश्वास ठेवते। आणि त्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाच्या जवाहर पॅनलला हे 100% यश देऊन त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। जनतेचं खूप खूप मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतोय। आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनल विरोधात भाजपाने देखील माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सेवा पॅनल उभे केले आहे। मात्र आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलने भाजपचा अक्षरशः धुवा उडवत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवत धुळे तालुका खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे। हाय प्रोफाईल उच्च गृहसंकुलात पाण्याचा ठणठणाट होताना दिसतोय। एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरांमध्ये पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत। गेल्या 10 ते 15 वर्षात कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक मोठे प्रकल्प आकाराला येत आहे। लाखो रुपये खर्च करून नागरिक मोठ्या आशेने या ठिकाणी घर खरेदी करताना दिसत आहेत। मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनी नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय। याचं कारण आहे म्हणजे कल्याण डोंबिवली शहरातील पाणी टंचाई। माझं नाव अमोल पठाडे, बिल्डिंग नंबर 10 मध्ये रहिवासी आहे मी। आज हजारोच्या संख्येने आम्ही उभे आहोत आमचे प्रश्न सॉल्व्ह करा या गोष्टीसाठी। आम्ही मागच्या कितीही वर्षापासून 10 वेळा धक्के खाल्ले असतील। बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे या, तुम्ही MIDCला जा। हे सगळं फक्त आम्हाला फिरवण्यासाठी चालू आहे, बाकी काही नाही। आमच्या मागण्या बेसिक आहे, आम्हाला पाणी द्या। पाणी हे जीवन आहे, त्याच्यासाठी आम्ही झगडतोय। STPच्या वॉटरमध्ये एवढे स्मेल्स आहेत, कोणाच्या हेल्थला किती इम्पॅक्ट होतो बिल्डरला अक्षरशः सांगून टाकलेलं आहे। त्याने काही ॲक्शन घेतलेली नाही या विषयावरती। त्यांना प्रत्येक वेळी आम्ही फक्त हीच रिक्वेस्ट करतो, सिव्हिलाइज गोष्टीमध्ये सांगतोय, पोलिसांना ड्युटी करण्यामध्ये त्यांना माहिती असायला हवं तर मॉब हँडलिंगचं। त्यांना माहिती आहे की किती MLD वॉटर येत आहे, कोणता प्रोजेक्ट चालू आहे, हे का पोलिसांना माहिती असायला हवं? बिल्डरने सांगितलं असेल त्याच्यामुळे, कारण त्यांनाही माहिती आहे, ते आम्हाला समजावत आहेत की तुम्हाला पाणी येतं आहे, तुम्ही बघा, हे करा। हे पोलिसांना कशाला सांगायचं हवं? बिल्डरला माहिती हवं, बिल्डर येऊन आम्हाला सांगा ना। ही आमची आणि बिल्डरची गोष्ट आहे। पोलिसांना का मध्ये पडायचं होतं? पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या होत्या? ह्या महत्त्वाच्या गोष्टी। आता आमचं हेच आहे की पाण्याचा प्रॉब्लेम 24/7 आम्हाला हे पाणी हवं आहे। बिल्डरकडून लिखित मागणी हवी आहे की तो ह्या गोष्टी पुरवणार, हीच मागणी आमची। तुम्ही कुठे राहता आणि किती कुटुंब या ठिकाणी राहता? नेमकं काय आंदोलनाची वेळ आहे? मी बिल्डिंग नंबर 10 मध्ये राहते। माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे 2019 मध्ये। आम्ही पोझेशन घेतलं आहे 2020 मध्ये, 2021 मध्ये अंदाजे।
आणि त्याच्यानंतर 1 वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं. त्याच्यानंतर जसं नवीन नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले, पाणी कमी व्हायला लागलं. याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत, बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे. आम्हाला तेवढ्या पुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला, दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे 55 होऊन जातात. आता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरची चर्चा करायला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यांनी त्यांचे बाउन्सर बोलवले, पोलिसांना बोलवलं. काय गरज आहे, आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना, आम्ही आमचे प्रश्न मांडायला आलो होतो. तुम्हाला काय वाटलं आम्ही दगडफेक करणार आहे, आम्ही मारामाऱ्या करणार आहे? म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही, त्याचे प्रश्नही नाही मांडायचे. तुम्ही पोलिसांना बोलणार, पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केस टाकू. काय टाकणार केस? आम्ही 70,000चे फ्लॅट घेतले, 70 लाखाचे फ्लॅट घेतलेत, करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट. त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की 2 तास पण पाणी नाही येणार दिवसात? काही दिवस तर 2-2 दिवस पाणी नाही येत. आणि यांनी आश्वासने दिलं की STP पाणी वाचवायला STP लावणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार वॉटर हे करणार होते. एकही गोष्ट चालू नाही याच्यातली. STP मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात फ्लशमध्ये, फ्लश करत नाही आहे लोक. रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं? का नाही झालं आता 2 वर्षामध्ये? पडतोय ना पाऊस, मग करा. कुठे गेली ती सोय? सोलार वॉटर का नाही येते आम्हाला? मग हे एवढ्या सगळ्या अम्युनिटीज फक्त दाखवायला होत्या का? आणि प्रत्यक्षात एक पण अम्युनिटी नाही. डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी आनंद या मोठ्या गृहसंकुलात देखील पाणी टंचाईने रहिवासी हैराण झालेत. रविवारी सकाळी पाणी टंचाई विरोधात इथले रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले. यावेळी रहिवाशांनी संबंधित विकासाच्या कार्यालयात सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र विकासाच्या बाउन्सरने या रहिवाशांना अडवले. त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यापूर्वी देखील पाणी टंचाईमुळे इथल्या रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. आता पुन्हा पाणी टंचाई निर्माण होत असल्यानं रहिवाशी चांगले संतापले. यावेळी बिल्डरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचसोबत पाणी पुरवठा करण्यासाठी बिल्डरने लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही भूमिका रहिवाशांकडून घेण्यात आली आहे. आम्ही घर घेताना विकासाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात तसं काही होत नसून साधा पाणी पुरवठाही आम्हाला नीट होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गृहसंकुलात जवळपास 4,000 नागरिक राहत आहेत. त्यातील जवळपास 2,500 ते 3,000 नागरिक रहिवाशी रस्त्यावर उतरले. पाण्यासंबंधात या विचारण्यासाठी विकासाच्या कार्यालयात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र बाउन्सरने त्यांची वाट अडवली. यामुळे काही प्रमाणात धक्काबुक्की सुद्धा झाली. अखेर काही वेळानंतर विकासक आणि रहिवाशी यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी दावे देखील करण्यात आले. विकासांकडून MIDC कडे बोट दाखवण्यात आलं असं नागरिकांकडून सांगण्यात आलंय, मात्र आम्ही MIDC कडे नाही तर बिल्डरांकडे बघून घर घेतली अशी उत्तरं नागरिकांनी विकासकांना दिली आहेत. बिल्डिंग नंबर 10 1802 मध्ये राहतो. नेमका प्रॉब्लेम हा आमचा पाण्याचा आहे. पहिली गोष्ट, जेव्हा आता हा मॅजिक पिरसे जो यांनी प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे नवीन येत्या मे महिन्यामध्ये आज मे महिन्यामध्ये कंटिन्यू 24 तास पाणी होतं. आणि जसा त्यांचा प्रोजेक्ट लॉन्च झाला आणि त्याच्या नेक्स्ट डे पासून हार्डली अर्धा तास पाऊण तास, ते पण सकाळी 6 आणि रात्री 10 ते 10:30 आणि कंटिन्यू 3 दिवस पाणी नाही, 2 दिवस पाणी नाही. आम्हाला फक्त बिल्डरकडून एवढीच मागणी आहे की जे काय आहे त्या तू आम्हाला लिखितमध्ये दे की बाबा आम्ही तुम्हाला पाणी पुरवू. बस आमची तेवढीच मागणी. किती कुटुंब आहेत? जवळपास 4,500 कुटुंब आहेत. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.